ओपनर चिक एकदा जोरदार टाळ्या शंकर विषय रुई ऑप्टिशियन यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खर तर मन ऑफ द मॅच साठी ज्यांनी गॉगल पुरस्कृत केले त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. आपण आलात या स्पर्धेमध्ये चांगला खेळ तुमचा झाला. हार्डलक म्हणूया पुढील वाटचालीस भरपूर साऱ्या शुभेच्छा. शंकरजी विषय त्यांचा सन्मान आपल्या मंचावरती केलाय. धन्यवाद. दोनों ओपनर बीच मैदान पे आते हुए स्वागत है. दहीवली चषक 2025 में मध्य रात्रि में जबरदस्त क्रिकेट चलता हुआ. दोनों ओपनर मंगेश भोईर और प्रदीप भोईर, ये दोनों ओपनर बीच मैदान पे आ चुके हैं. जबकि गेंदबाजी की कमान देखना है किसके हाथ में रहती है. ललित भुईर को मोर्चे पे लगाया गया है. हालांकि ऑस्ट्रेलिया के ग्राउंड में हमेशा सीगल और कबूतर नजर आते हैं. खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए तैयार होते हुए ललित भुईर सामना करेंगे मंगेश भोईर. पहली गेंद जड़ में थी, बहुत बढ़िया ड्राइव, आउटफील्ड में खिलाड़ी है, तेज पहुंची थी डीप मिड विकेट पे. अच्छा शॉट था लेकिन प्लेसमेंट नहीं कर पाए. एक से खाता खुला यहाँ पे मंगेश भोईर का. 1 रन बिना कोई विकेट के. ललित सामने से आते हुए अच्छा ड्राइव है, गैप में गेंद ट्रैवल हो रही है, तेज आउटफील्ड है, गेंद कवर बाउंड्री के बाहर. 4 रन. वहां पर डोके की बहुत ही पॉजिटिव स्टार्ट. जयेश डोके टॉस जीत के बल्लेबाजी करती हुई. कदमों का इस्तेमाल, निकल के मारा हवा में, कोई गलती नहीं, सॉफ्ट डिसमिसल, पहला झटका लगता हुआ. मैदान में आ चुके हैं रूपेश भोईर. आउट होके चले गए मंगेश. कुल मिलाकर प्रदीप आउट हुए थे. 4 रन बनाकर वो स्वीप लगाने की कोशिश, सवाल पूछा, अंपायर सहमत नहीं है. लेग बाय का इशारा. देखिए बचपन में आपने भी क्रिकेट खेला, मैंने भी खेला. हम अंपायर से कहते थे आउट है, आउट है. हालांकि वो है हाउ इज दैट. उसको आप जब अपील करते हैं रवानी के साथ, हाउ दैट, इस मरतबा पटकी भी गेंद थी, अपर कट किया, लेकिन पहले बाउंस पे गेंद बैकवर्ड पॉइंट पे कोई रन नहीं. स्कोर है 6 रन
एक विकेट गिरा है। ललित भुईर ने अब तक एक चौका देने के बाद ज्यादा आजादी नहीं दी है बल्लेबाजों को। ललित भुईर सामने की ओर से आते हुए अच्छा ड्राइव है, लेकिन लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी भी मौजूद है, एक से ज्यादा कुछ भी नहीं। पहले ओवर की समाप्ति पे रन बने 7। जेएच डोके स्पोर्ट्स के एक विकेट गंवाने के बाद। स्वागतम. याच दरम्यान पेट्रोलबाई चषकाचे दमदार आयोजक आमचे नेनेजी कालेकर अर्थातच पेट्रोलबाई यांचं आगमन झालंय. त्याच्या साथीनं भांड्या बैलाचे मालक आमचे जयवंत भोईर यांचं आगमन झालंय. त्यांनाही विनंती आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सनी राणे को मोर्चे पे लगाया गया है। सामना करेंगे बैट्समैन मंगेश भुईर, जो 2 पे बल्लेबाजी कर रहे हैं। रुपेश भुईर ने अब तक खाता नहीं खोला है। सनी राणे आगे रखी हुई गेंद ऑफ वॉली पे लेके ड्राइव किया विकी शक्ल में, लॉन्ग ऑन पे 1 रन से 8 पे पहुंचा है स्कोर डोके का। 8 रन 1 विकेट गंवाने के बाद। देखिए फैसला तो सही है, देर रात आप मैच खेलते हैं तो टॉस जीत के आपको बल्लेबाजी ही करना है। इस मरतबा बढ़िया गेंद, लेट कट करना चाहते थे, बीट किया वहां पर बल्लेबाज रुपेश भुईर को। रुपेश भुईर थोड़ा ऑफ कलर लग रहे हैं। राणे कटर किया लेकिन ज्यादा कर बैठे वाइट। डूबते को तिनके का सहारा, बुढ़त्याला कारीचा आधार। 9 रन 1 विकेट, 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। ओवर नंबर 2 चल रहा है। देखिए अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में जिस तरह रविंद्र जडेजा अपना ओवर करते हैं जल्दी से, तो बल्लेबाज को सोचने का मौका नहीं मिलता है। टेनिस क्रिकेट में आपने भावेश पवार को देखा होगा, 2 से 2.5 मिनट में अपना ओवर करते हैं। आप ज्यादा समय लेते तो बल्लेबाज भी सोचता है कि क्या कुछ करने जा रहे हैं आप। रानी की फिर कटर, अब की बार बल्लेबाज तो मानो ऐसे खेल रहे हैं जैसे उनके पैरों में किसी ने कीले गाड़ दिए हो। फुटवर्क बिल्कुल नजर नहीं आ रहा है। जहां मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी है। लैक ऑफ फुटवर्क। अब की बार कटर, लेकिन लेग स्टंप के बाहर। लगातार हाथों के पीछे से गेंदबाजी कर रहे हैं। अब जाकर डबल फिगर में डोके टीम का स्कोर पहुंचता हुआ 10 रन 1 विकेट, 10 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। फिर कटार निकल के मारा है, ये भिंगड़ी है, भिंगड़ी शॉट खेला है मिड विकेट पर, 6 रन। का भी लक्ष्य बहुत मुश्किल था। 16 रन हो चुके हैं, दूसरा ओवर चल रहा है। इस मरतबा स्ट्रोक को चेक किया, सॉफ्ट डिसमिसल। आखिरकार जाना होगा रुपेश भुईर को।
2 विकेटों के नुकसान पे नए बैटर जयेश भुईड़ बल्लेबाजी को आए। राणे लगातार अपनी गेंदबाजी में वेरिएशन ला रहे हैं। सनी राणे, हालांकि एक सिक्सर जरूर उनको लगा था। तेज गेंद, रिवर्स खेला है, पॉइंट पे कमाल की फील्डिंग, चौका बचा है। 2 ओवर की समाप्ति, रन बने 16, विकेटें गिरी है 2। डोके बनाम ये मुकाबला चलता हुआ एरन जाट के बीच में। बने रहे हमारे साथ, डोंट गो अवे। पे लगाया गया है। 2 ओवर की समाप्ति, रन बने 16, विकेटें गिरी है 2। सामना करेंगे बैटर मंगेश भुईड़। हालांकि 4 गेंदों में अब तक केवल 3 रन बनाए। फुल टॉस गेंद, बीमर का इशारा अंपायर का, और कड़ेला ऊपर से नीम चढ़ा, गेंद गैप में ट्रैवल होती भी 4 रन, कुल मिलाकर 5। फ्री हिट भी आया है, ऐसा मौका फिर कहां मिलेगा। इसीलिए मंगेश भुईड़ हाथों में मट्टी वट्टी लगा के तैयार हुए हैं। कुगड़ा डोले, पान हिट, पुरसा चेंडू, फ्री हिट। देखना है कि इस फ्री हिट का फायदा उठाते हैं या नहीं। 21 रन, 2 विकेट। बढ़िया वापसी, तीखा जवाब दिया वहां पर। होना तो यही चाहिए। ग्रामीण क्रिकेट बहुत ज़बरदस्त रहता है। एक गांव 12 खिलाड़ी। हालांकि आप सभी को पता है कि मराठी के मशहूर एक्टर नीलू फुले की जो इंट्रोड्यूस फिल्म थी पहली, उसका नाम था एक गांव 12 भंगारी। फिर अच्छी गेंद, फिर बीट किया, कमाल की बॉलिंग अब कर रहे हैं बीमर डालने के बाद। कहते हैं जहां जागे वहीं सवेरा। आप 11 बजे नींद से उठे तो फिर आपकी सुबह 11 बजे ही होंगी। गेंदबाज के पास भी हुनर चाहिए पलटवार का। आपके पास स्टॉक गेंदे होना चाहिए। मैं अक्सर कहता हूं कि तेज गेंदबाज की शॉर्ट पिच गेंदे इतने आसानी से कनेक्ट नहीं होती। वेदांत, बढ़िया गेंद, जड़ में थी, छोटी बैकलिप से ड्राइव किया, आउटफील्ड में 1 रन बना, वाइड थ्रो पहुंचा है, 2 रन पूरे। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, रन के लिए हिरन बन गए मंगेश भुईड़, और कुल स्कोर को पहुंचा दिया 23 रन, 2 विकेटों के नुकसान पे। खामोश क्रिकेट रात में समा बदल गया है। ओ, इस मर्तबा निकाल दिया है, खराब फील्डिंग, सर पे हाथ रख दिया, भूल गए कि सांप गुजर गया तो लकीर पीटने से कुछ नहीं होता है। ये आता हुआ चौका। धोखे टीम ने धोखे की घंटी बजा दी है। 27 रन, 2 विकेट, ओवर नंबर 3 चल रहा है। वेदांत, विकेट कीपर ने जाकर, मेरे ख्याल से राणे विकेट कीपर,
जाके कुछ कहा है वेदांत से। कटर थी, आप जाकर अंपायर ने वाइट घोषित किया है। 1 रन और आता हुआ स्कोर में, स्कोर आगे बढ़ता हुआ 28 रन, 2 विकेट, 2 विकेट, थर्ड ओवर इन प्रोग्रेस। बढ़िया गेंद, ये अच्छी गेंद थी, परफेक्ट लेग कटर थी। गुडलैंड उसके करीब गेंद को रखा था और वहीं से गेंद स्विंग होकर विकेट कीपर के पास। 28 रन, 2 विकेटों के नुकसान पर। ग्रामीण क्रिकेट की मजा ही कुछ और रहती है। इस मरतबा मिस टाइम है और आउट हो जाएंगे, तो कुल मिलाकर 3 ओवर की समाप्ति पे 28 रन बने, 3 विकेटें गिरी है। मैं बालकृष्ण मुंडे साहब, निखिल चौहान और गजेंद्र गडगे साहब का विशेष धन्यवाद करता हूं कि एक दिन के लिए मुझे आपने यहाँ मौका दिया। पूरे जो तेवली चषक के ऑर्गेनाइजर हैं, पूरी जनता है, अतराफ के जितने भी गांव हैं, जहाँ की टीमें भी खेलने आई है, जहाँ के दर्शक देखने आए, उन सबका भी विशेष धन्यवाद। साथ ही साथ गौरव सावंत, टेनिस क्रिकेट .in, जिन्होंने मेरा नाम पेश किया था, आपका विशेष धन्यवाद। जेपी पैनल और जय पवार का धन्यवाद। स्पेशली मेरे दोनों साथी कमेंटेटर, मैडी सर बहुत अच्छा साथ निभाया, लेकिन स्पेशली राहुल चौहान जी, आपका विशेष धन्यवाद, क्योंकि ये आखिरी ओवर के बाद मैं आपसे विदा लूँगा, लेकिन बहुत इंजॉय किया। और वाकई में आप लोगों ने भी, वो जो कहते हैं जंगल में फूल खिला है, शहर से दूर इस तरह के टूर्नामेंट, इस तरह के इनामात, इस तरह की फैसिलिटीज़ बहुत कम देखने को मिलती है। बहरहाल चलते मैच की तरफ। 28 रन, 3 विकेट। गेंदबाजी में डेथ ओवर में बुलाया गया है दर्शन पवार। सरनेम में तो बहुत दम है। क्रिकेट का जहाँ तक ताल्लुक है, भावेश पवार, किरण पवार, बहुत बड़े नाम हैं। पहली गेंद फुल टॉस, ऑन साइड पे खेल दिया उसको, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर, थ्रू जब तक पहुंचता 2 रन पूरे, 30 रन, 3 विकेटों के नुकसान पे। हमारे डीजे मैन का भी विशेष धन्यवाद, बहुत अच्छा वॉइस प्रोवाइड किया। स्पेशली रोहित चिपले और उनकी टीम, ओ माय गॉड, क्या कर बैठे हैं। तीसरे अंपायर को अंपायर ने पूछा है, ये अंपायर्स की तरफ से, क्योंकि मैच बड़ा है, तो जेपी पैनल की हमेशा कोशिश रहती है कि बिल्कुल क्लीन और नीट अंपायरिंग करना जानते हैं। अंपायर ने पूछा है वहां पर, एक्सपीरियंस ये रहता है, इसीलिए जेपी पैनल इतना मशहूर है। एक्सपीरियंस इज नॉट ओनली बेस्ट टीचर बट ऑल्सो बेस्ट फीचर। अब ये फ्रीट सरदर्द बढ़ा सकता है टीम का। स्कोर है 31 रन, 3 विकेटों के नुकसान पे, 31 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। स्विंग कर दिया है, भिंगड़ी स्ट्रोक है, मिड विकेट के ऊपर, सॉलिड शॉट, 6 रन।
भुवन ने पूरी ताकत झोंक दी है शॉट के पीछे। स्कोर उछलता हुआ 37 पे पहुंचा है डोके स्पोर्ट्स का 3 विकेटों के नुकसान पर। आज दो बातें बहुत ज्यादा रही। ओपनर हमेशा अच्छा खेले, हर टीम का एक आधा मिडल ऑर्डर बहुत अच्छा खेल के 20+ रन बनाए। एक और अचंभित बात रही कि डेथ ओवर में आज बहुत से गेंदबाजों ने मार खाया। एक ही ओवर में मैच बदल गया। इस मरतबा अच्छी गेंद फ्लाइट दिया था वहां पे, नॉर्मल टर्न पे गेंद टर्न होकर विकेट कीपर के पास। 1 रन और आता हुआ स्कोर में, स्कोर आगे सरकता हुआ 38 रन 3 विकेट। अब की बार भी फ्लाइट दिया था, बल्ले के अंदर लगी, विकेट कीपर का कमाल का थ्रो, सामने से तीनों स्टंप उठ गए। 1 रन और आता हुआ स्कोर में, स्कोर आगे बढ़ता हुआ 39 रन। 2 गेंदें बची है, 2 balls left, 39 for the loss of 3 wickets. दर्शन अच्छी गेंद टर्न होकर चली गई, विकेट जरूर फेंका है अपना। 1 गेंद बची है, 39 रन 3 विकेट। गेंद बची है, 39 रन में बड़े शॉट की आवश्यकता है डोके टीम को। बढ़िया टर्निंग गेंद, कटर थी और आउट। तो कुल मिलाकर 39 बने, पिछले में 45 नहीं बने। इस मैच में 40 का लक्ष्य है। क्या ये पूरा होगा? कौन बनेगा इस मैच का विजेता? आइए सुनते हैं आगे की कहानी मैडी सर की जुबानी।
धन्यवाद सिद्दीकजी बाबे सर. आणि जाऊया मागच्या दिशेने. अत्यंत दर्जेदार सामना तुम्हाला पाहायला मिळेल. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न मागणी आणि त्याच अंतर्गत हे दोन संघ आता आमने सामने खेळतात. सेकंड राऊंड मधून सेकंड मॅच आपण पाहतो. एका बाजूला जय हनुमान ढोके आणि त्यांना फाईट करते टीम पलक 11 जय हनुमान एरनसाड. 40 धावसंख्येचं लक्ष आणि 40 धावसंख्येचं लक्ष असताना चला लगेच आपण सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये पाठवायची. टीम एरनसाड बाळूशेठ बोराडे पुरस्कृत हा संघ. दहिवली चषक 2025 शानदार पर्व आपण पाहतोय. श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली आयोजित दहिवली चषक धमाका या स्पर्धेमध्ये आपण आहोत. आणि आता 40 धावांची गरज नितांत सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना मयूर मेहर आणि त्याच्या साथीनं अविनाश राणे. चला मॅचला लगेच आपण चालू करणार आहोत. पंचांना विनंती राहील कारण आता षटक क्रमांक पहिले स्ट्राईक एंडला मयूर बहेर आहेत. 9 स्ट्राईक एंडला अविनाश राणे आणि आता पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज परेश भुईर. जर विकेट हॅट्रिक संपादित केले तर परेश भुईर यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक या गोलंदाजाला देण्यात येईल. 40 धावसंख्येचं लक्ष प्रति षटकामागे 10.00च्या सरासरीने या मॅचमध्ये अस्किंग रन रेट ठेवावं लागेल. पहिलाच बॉल आडव्या बाटणे क्षेत्ररक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण पाहतोय बरोबर प्रॉपर या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवण्यात आलं होतं. बड विकेटला टिपली असेल. पहिलाच धक्का लागत असताना या मॅचची प्राइज विकेट मयूर मेहर. बॅक टू द पॅव्हिलियन. आता पहिला धक्का लागलेला आहे टीम पलक 11 जय हनुमान क्रिकेट संघ एरनसाड संघाला. मयूर मेहरच्या स्वरूपात पहिला धक्का लागलेला आहे. धावसंख्या आपण जर पाहिली तर 40 ची गरज आहे या मॅच मध्ये आणि एकही धाव नसताना पहिल्या बॉलवरती गोल्डन डकची शिकार झालेला आहे. चांगली गोलंदाजी परेश भुईरला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. कमालीची गोलंदाजी करत असताना आता सध्या पहिल्याच बॉलवरती एक मोठी विकेट त्याला मिळाली आहे. म्हणजे कुठेतरी गोलंदाजाचा आत्मविश्वास दुणावलेला पाहायला मिळणार आहे. बॅटर मैदानावरती सनी राणे. षटक क्रमांक 2 षटक क्रमांक पहिला दुसरा चेंडू हो यावेळेस ऑन साईडला उडवलाय लॉंग ऑनच्या दिशेने. बॉल चालला एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक टप्पा घेत बॉल सीमा पार सनी राणेच्या पाठ मधून आलाय. हा पहिला चौकार. चार धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर लगेचच कमबॅक करण्यात आलं आणि आता जसा सनी स्ट्राईक एंडला आला तसा दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉंग ऑनला क्लिअर केलाय परेश भुईर. हो बॅटची कडा मागे चाललाय. झेल घेण्याचा प्रयत्न आणि आता पूर्णपणे प्रयत्न या ठिकाणी केले गेलेत. प्रयत्नांना 100% मार्क द्यावे लागतील परंतु शेवटच्या क्षणाला जणू काही झेल या ठिकाणी ड्रॉप झालेला आहे. एक सिंगल मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 5 धावा आहेत.
मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि पॉवर प्ले मध्ये परेश भुईर या गोलंदाजाचा वापर करण्यात आलाय. जबरदस्त गोलंदाजी. 40 धावसंख्येचं लक्ष्य मॅच मध्ये. शेवटपर्यंत तुम्हाला चांगलीच लढत पाहायला मिळेल. बेस्ट टायमिंग शॉर्ट स्क्वेअर लेगला आणि आता आणखीन एक धक्का लागेल फलंदाज बाद. चौकाराला एक सिंगल आली. 5 धाबा धावफलकावरती असताना 2 धक्के. आता मात्र टीम एरन जाड संघाला लागलेले. 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. न्यू बॅटर आणखीन एक फलंदाज होईल बाद. परतावा लागेल ललित भुईरला सुद्धा माघारी. 1 more विकेट डाऊन. फलंदाज बाद. धावा आणि 5 धाबा संख्येवरती आपण पाहिलं तर तिसरा धक्का सुद्धा लागलेला एरन जाड संघाला. शेवटचा बॉल अंतिम या षटकातील ऑन अ हॅट्रिक बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज परेश भुईर. शेवटचा अंतिम बॉल स्टील पण टू गो. स्ट्राईक इनला फलंदाज चंदू. हो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. संपर्क नाही आहे बॅट अँड बॉलचा. आणि आणखीन एक डॉट बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे परेश भोईरने. 3 विकेटांनी प्रस्थापित केला आणि आता फक्त आणि फक्त केवळ 5 धावा खर्च केला. 24 बॉल 40 धावांची गरज असताना आता येणारे 18 बॉल 35 धावांची गरज. अठरा बॉल 35 धावांची गरज या मॅच मध्ये. गोलंदाज आपण पाहतो. चला जास्त वेळ घेऊ नका विनंती राहील. टीम मीटिंग अजिबात करायची नाहीये. आयोजकांच्या वतीने सूचना येतात. ऑफिशियल सुद्धा ठिकाणी सूचना करत असताना कारण आता अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. 3 षटकांचा खेळ बॅलन्स. 18 बॉल 35 धावांची गरज या मॅच मध्ये. पलक 11 जे अनुमान एरन जाड टीमला आहे. सनी राणे ज्याच्या बाटमधून एक चौकार आपण जरूर पाहिलेला आहे. 5 धावा त्याच्या बाटमधून आल्यात आणि त्याच धावा या स्कोर कार्ड वरती आहेत. अठरा बॉल शिल्लक आहेत. 35 धावांची गरज. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती मंगेश भुईर षटक क्रमांक 2 मध्ये आलेले. चला ऑलरेडी भरपूर वेळ घेतलेला विनंती राहील लवकरात लवकर आपण फिल्डिंग सेट करा. अठरा बॉल 35 ची गरज. गोलंदाज सज्जत मंगेश. राईट आर्म द विकेट. समोर उडवण्याचा प्रयत्न आहे. बॉल चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. परेश आलेत चेंडूला गॅदर करतात तोपर्यंत एकच धाव मिळणार आहे. सध्या सिंगलला प्राधान्य देण्यात आलंय. 1-2 मोठे फटके या मॅच मध्ये पुनरागमन करून देईल टीम पलक 11 जे अनुमान एरन जाड संघाला. परंतु आपण पाहिलं तर गोलंदाजांनी देखील जबरदस्त कंबर कसली आहे. परेश भुईरने काय लाजबाब शतक हाताळलंय. षटक क्रमांक 2. ओ या ठिकाणी पडल्यानंतर नॅचरल स्विंग पाहायला मिळाला. थोडंसं हलकासा बाहेर आलाय. काठा बदलला आणि आता
अस्थिर रक्षक चेंडूला गॅदर करत असताना आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आहे. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव घेण्यात आली आहे. सनी राणेने स्ट्राईक रोटेट केली आणि आता चंदू महेर मैदानामध्ये आपण पाहतो स्ट्राईक खेळलायत. आडव्या बॅटने पुन्हा एकदा क्रॉस वाटे स्ट्रोक ऑन साइडला वळवलाय. शतरक्ष बेगान आलेत. रुपेश भुईर एकच धाव मिळणार आहे. सिंगलला सध्या तरी प्राधान्य देण्यात आलंय. थोडीशी नाजूक स्थिती आहे या मॅच मध्ये. महत्वाचा सामना आहे. टीम एरन झाड संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सुरुवातीला 39 धावा या संघाच्या वतीनं देण्यात आला. संघाची अगदी आपण पाहिली तर आता सध्या तरी पडझड पाहायला मिळते. 40 धावा चेस करत असताना या मॅच मध्ये सफल झालेत. संपर्क नाही. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतात मंगेश भुईरने. कमालीचं षटक हाताळलंय. परेश भुईरने ज्या पद्धतीने पहिलं षटक मॅन्डेटरी पाबपेचा हाताळलं ना, त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून आता सध्या गोलंदाजी करतायत मंगेश भुईर अर्थातच मॅगी. शेवटचे 2 बॉल. धाबा संख्या फक्त आणि फक्त केवळ 7 धाबा आहेत. सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये असलेला संघ जनमान क्रिकेट संघ एरन झाड या संघाला थोडस या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न करतायत टीम ठोके. ओ आणखीन एक या ठिकाणी डॉट बॉल. संपर्क होत नाही. सलग 2 चेंडू डॉट टाकण्यात आले. फक्त आणि फक्त 2च धाबा खर्च केलेत 5 बॉल मध्ये. गोलंदाज मंगेशने कमालीचं षटक आहे. आणि या महत्वाच्या मॅच मध्ये आपण पाहतोय कारण एकाच विभागातील आता 3 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. गावदेवी अंबेशिव, जनमान ठोके, जनमान एरन झाड. परंतु आता मैदानावरती 3rd राऊंड मध्ये कोणता संघ खेळणार. ऑन साइडला बॉलला फेकून देण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. टायमिंग प्रॉपर नाही आहे. फलंदाज झाला बाद. सनी राणेला परतावा लागेल. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. षटक क्रमांक 2 चा खेळ सुद्धा संपलेला आणि आता येणारे 12 बॉल तब्बल 33 धावांची गरज. 12 बॉल 33 धावांची गरज. चला जास्त बळ घेऊ नका विनंती राहील. टीम मीटिंग अजिबातच नको. एरनझाड संघाच्या विरोधात ढोके संघ खेळतो मैदानाच्या मध्ये आणि खास करून जनमान ढोके संघालाही नम्रतेची विनंती राहणार आहे. बारा बॉल आणि आता 33 धावांची गरज. पहिल्या सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त केवळ 7च धावा आहेत आणि आता समीकरण थोडंसं कठीण बनलंय. चंद्रकांत मेहेर आणि त्याच्या साथीने आता श्री मेहेर मैदानावरती दाखल झालेले आहेत. डे बॅटर. चला गोलंदाज आपण पाहतो षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती येतात जयेश. आखो टप्प्याचा बॉल त्याला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आता पहिल्याच बॉल वरती चंद्रकांत मेहेरचा हा पहिला वार. 4. पुन्हा एकदा समीकरण बदललेलं पाहायला मिळेल. 12 बॉल 33 धावांची गरज होती. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर समीकरण पुन्हा एकदा बदललंय. सुरुवातीला थोडीशी अडखळ सुरुवात जरूर झाली परंतु या मॅच मध्ये जी सुरुवात व्हायला हवी होती टीम एरन झाड संघाची ती पाहायला मिळाली नाहीये. मयूर मेहेर बाद झाल्यानंतर एका पाठोपाठ फलंदाज बाद होत गेले आणि पूर्णपणे अडचणीत सापडलेला संघ आहे
तो पलक 11 जनमान एरन साड, परंतु पाहावं लागेल अडचणीतून बाहेर काढावं लागणार आहे. मैदानाच्या मध्ये चंदू मेहर संघाचा सरसेनापती, त्याला साथ देण्यासाठी श्री मेहर. हो मॅचची लिडिंग एज, फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल, 5वा धक्का लागलाय टीम एरन साड संघाला. फलंदाज बाद चंदू मेहर. बॅक टू द पॅव्हिलियन. लवकरात लवकर ढोके संघाला विनंती राहील, कारण फिल्डिंग आपण सेट करा, कारण ऑलरेडी आपला काउंटडाऊन या ठिकाणी चालू आहे. लक्षात असू द्या, तिसऱ्या षटकासाठी तुम्ही या ठिकाणी जर जास्त बळ घेतला तर एक खेळाडू आउटफील्ड मधून इनफील्ड मध्ये घ्यावा लागेल. ही सूचना आम्हाला आमचे ऑफिशियल स्कोरर जरूर देतील, कारण पहिला चेंडू बरोबर 1 वाजून 56 मिनिटांनी टाकण्यात आलेला आहे. ओ या ठिकाणी अंपायर सिग्नल नो बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. आणि आता या ठिकाणी ऑफिशियल पंच सांगतायत की 2 बॉल एक्स्ट्रा धाव मिळणार आहे, आणि एक्स्ट्रा धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12 वरती. षटक क्रमांक आपण पाहतो, तिसरं चालू आहे. ओ फटका चांगला आहे, लॉंग ऑफच्या दिशेने आपण पाहतोय. फलंदाज या ठिकाणी कदाचित बाद होण्यापासून वाचतील, कारण या बॉलवरती होती फ्रीट. 1च धाव मिळणार आहे, आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 13 धाव आहेत. 9 बॉल येणारी शिल्लक आहेत, 27 धावांची गरज. एका 2 मोठे फटके क्षमता आहे श्री मेहरकडे, सामन्याला कधी टर्न करू शकतो. आणि आता मैदानावरती आपण पाहिलं तर सध्या स्ट्राईक एंडला आहेत श्री मेहर. षटक क्रमांक 3चा खेळ चालू आहे. लक्षात असू द्या, बळेबाबत प्रत्येकाला कोऑपरेट करायचे. आणि आता 3 षटकामध्ये जास्त बळी घेतलेला आहे जनमान ढोके संघाने. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. ऑफिशियलला सुद्धा विनंती राहील की अंतिम षटकामध्ये एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे. आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला माहिती देत आहेत. शेवटचे 2 बॉल या षटकातील. जयेश ऑन साइडला उडवलाय, गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, तिथे सुद्धा सेकंडचा कॉल. आणि आता दुसऱ्या धावेसाठी फलंदाजाकडे होतील बाद. विकेट सॅक्रिफाईस, 1च धाव मिळणार आहे, कारण स्ट्राईक हवी होती श्री मेहरला. आणि आता फलंदाज त्या ठिकाणी बाद होत आहेत राज. बॉल या षटकातील आपण पाहतोय, कारण आता विजयासाठी जबळ 20 धावांची गरज आहे 7 बॉल मध्ये. ऑन साइडला वॉट अ स्ट्रोक, बॉल चालला वारशी वार्तालाप करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. शतरक्षक होते, बनतील प्रेक्षक. मिड विकेटला क्लिअर करत असताना हिट्स आउट टॉप द पार्क. बिग 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 लॉंग वे षटकार.
कुशल पंचांना विनंती राहील, कारण जवळजवळ 18 मिनिटं 3 षटकामध्ये खर्च केलेली आहेत. लक्षात असू द्या, कारण तब्बल तमान दोन्ही संघाचे आमच्या समावेश वाढत आमचे ऑफिशियल स्कोरर सुद्धा आम्हाला माहिती देतात. आणि आता 6 बॉल 20 धावांची गरज आहे. 6 बॉल 20 ची गरज. चला आपण लगेच फिल्डिंग सेट करा. एक खेळाडू ऑलरेडी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे. शेवटच्या षटकाराने मात्र पुन्हा एकदा वापसी मिळवली आहे. पलक 11 जनुमान एरन जाड संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत हार मानायला तयार नाही आहे. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो कित्येक वेळा या संघाने असे कारनामे केलेले आहेत. याही मॅच मध्ये आपण पाहतोय 6 बॉल 20 धावांची गरज आहे. जर कदाचित आपण पाहतो एक सिंगल दर्शनच्या वतीने खेळण्यात आलेला तर श्री मेहर या खेळाडूकडे ती क्षमता आहे. कदाचित तीच रणनीती आखण्याचा प्रयत्न राहील या मॅच मध्ये. गोलंदाज शेवटच्या अंतिम षटकामध्ये अविनाश आलेत. 6 बॉल मध्ये त्याला 20 धावा वाचवायचे. गोलंदाज अविनाश 73 जर्सी क्रमांक आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. मुख्य व्यासपीठाच्या एंड कडून हे षटक पाहायला मिळेल. पहिलाच बॉल लॉंग ऑफच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक मागे सरकलेत. एका टप्प्यावरती चेंडूला गॅदर तर केलाय. एकच धाव मिळणार आहे. सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या धाव पुस्तकावरती आपण पाहतोय 1 ने पुढे सरकेल. 21 धावा 21. 5 बॉल 19 धावांची गरज. शेवटच्या षटकाने या मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगतता निर्माण केली आहे. कदाचित आपण पाहतोय जर असे 2 ते 3 फटके पाहायला मिळाल ना तर सामन्याचा बिमोड व्हायला वेळ लागणार नाही आहे. परंतु आता गोलंदाज या अगोदरचा वेगळा पाहायला मिळाला आणि आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये गोलंदाज वेगळा आहे. 5 बॉल 19 धावांची गरज. स्ट्राईक एंडला आपण पाहतो श्री मेहर. ऑन साइडला यावेळी चेंडूला उडवला. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि झेल घेण्याचा प्रयत्न. झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. श्री मेहरला मिळाले या ठिकाणी जीवनदान आणि सलग लागोपाठचे 3 षटकार जर श्री मेहरच्या बॅट मधून आलेला तर केतन भुईर यांच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. कारण आता विजयासाठी 4 बॉल 17 धावांची गरज आहे. जीवनदान मिळालंय. त्या जीवनदानाचा फायदा उचलेल का फलंदाज हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे. अविनाश भोईर याला तुम्ही पाहताय चांगली गोलंदाजी तो करतोय आणि त्याच्या विरोधात या ठिकाणी आपण पाहतो धावा रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांना करायचंय. परंतु क्षेत्ररक्षकांकडून ज्या चुका होत आहेत तिथे मात्र धावा अक्षरशः खर्च केल्या जात आहेत. 4 बॉल 17 धावांची गरज. चला शेवटचा अंतिम षटक आहे. चार बॉल 17 धावांची गरज. राईट आर्म द विकेट. ओ या ठिकाणी संपर्क नाही. बॅट अँड बॉलचा डॉट बॉल टाकलाय. पुनरागमन केले. वापसी मिळवली अविनाश भोईरने. 3 बॉल आता 17 धावांची गरज. सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर केतन भोईर मयूर बहेर यांच्या वतीने सुद्धा 3000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. 3 बॉल 17 धावांची गरज. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल आणि आता सलग आपण पाहतोय श्री मेहरला पूर्णपणे अचंबित करणारी गोलंदाजी आहे. अक्षरशः डॉमिनेटिंग गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल प्रतिस्पर्धी संघासाठी. बॅटरला पूर्णपणे थांबवलंय. अक्षरशः फलंदाजांच्या पायामध्ये पेढा ठोकण्याचं काम गोलंदाज अविनाशने केलेले. शेवटचे 2 बॉल 17 धावांची गरज. सामना होता कुठे असं वाटलं होतं षटकार आल्यानंतर. श्री मेहरने वापसी मिळवली आपल्या संघासाठी परंतु अंतिम टप्प्यामध्ये पूर्णपणे निराश केले. ज्या श्रीने विजयाची स्वप्न दाखवलेत तो श्री आता सध्या बॅकफूट वरती आहे.
ओ या ठिकाणी आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आहे. कमालीचं षटक म्हणावं लागेल. गोलंदाज अविनाश अद्यापर्यंत 3 धावा त्यांनी खर्च केलेत. शेवटच्या अंतिम षटकामध्ये 20 धावांची गरज असताना आता शेवटचा अंतिम बॉल आणि आता गोलंदाज आपण पाहतोय अविनाशने केलेला हा कारनामा आहे. हा सुद्धा डॉट. चांगली गोलंदाजी केली आहे. सामना जिंकलाय टीम जनमन ढोके संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम एरनसाड. ज्याने अत्यंत सुंदर गोलंदाजी केली आहे. ज्याने तब्बल आपण पाहतो 1 षटक हाताळत असताना 3 विकेट प्रस्थापित केल्या अवघ्या 5 धावा खर्च करत. तोच खेळाडू अर्थातच गोलंदाज परेश भोईर ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या पण बालकृष्णदादा मुंडे आणि निकेश शेठ चव्हाण या दोन्ही मान्यवरांच्या शुभाशय आपण देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच. या मॅन ऑफ द मॅच आपण देऊ.